नमस्कार. दिवाळीनंतरची सकाळ. आपल्याकडे सगळेच सण मोठ्या उत्साहाने आपण साजरे करतो. मग तो दसरा असो, दिवाळी असो की ख्रिसमस असो. पण आज दिवाळीबद्दल मला नक्कीच बोलावंसं वाटतंय. दिवाळी आपण अतिशय प्रमाणात रोषणाईने साजरी करतो. किती वीज खर्च होत असेल कल्पना करा. आपल्याकडे अशी कितीतरी ठिकाणं आहेत, लहान गावं, लहान ठिकाणं जिथे विजेचा पुरवठा हवा तितका अजूनही पोचत नाही आहे. काय हक्क आहे सांगा बरं मला, आपण शहरातल्या माणसांनी एवढी वीज खर्च करावी. त्यानंतर फटाके. अरे देवा, इतका तो धूर फटाक्यांचा. ज्या लोकांना श्वासाचा त्रास असतो त्यांच्यासाठी दिवाळी मात्र अतिशय त्रासदायक ठरते. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी असतात ते बिचारे इतके घाबरलेले असतात. खास करून कुत्री, ती घरातल्या एका कोपऱ्यात जाऊन दडून बसलेली असतात. तो आवाज, एका फटाक्याचा आवाज त्यांना 10 पट किंबहुना 100 पट वाटतो. अशी असते का दिवाळी? असो, प्रत्येकाची पद्धत. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर जग मात्र वेगळंच दिसतं मला. सगळं जग दमलेलं, थकलेलं, झोपी गेलेलं असतं. पण आम्ही मात्र शिस्तबद्ध, सेवानिवृत्त माणसं सवयीप्रमाणे सकाळी चालायला निघालो. हवेत एक प्रकारचा गारवा, गुलाबी झुळूक जाणवते. अशी झाडांमधनं चालत जात असताना ज्या क्षणी गोंगाट संपलेला असतो ना आणि उरलेली असते ती फक्त शांतता, तीच खरी दिवाळी. मनात सुखाचा, समाधानाचा लावूया ना एक दिवा, लावूया एक पणती, तोच खरा आनंद. सगळा सण संपल्यावर मनात उरलेली ती शांतता एकदा अनुभवून तर पहा. धन्यवाद.